एवढा मोठा विषय 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय. ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे. आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल. प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते. या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या. आता उत्तर द्या. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अरे उत्तर घ्या. अध्यक्ष महोदय, 3-4 अधिवेशनामध्ये मी सातत्यानं या विषयावरती लक्षवेधी मांडत आहे. मी विधान परिषदेचा आमदार असल्यापासून या सगळ्या विषयावरती भूमिका मांडतोय. आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की हा प्रश्न महाराष्ट्रातील SC, ST, OBC, मायनर OBC, PJNT या सर्व कॅटेगरीतील लोकांच्या वरती इफेक्ट करणारा विषय आहे. राज्यातील सरळ सेवा शिक्षक भरती संवर्गातील बिंदू नामावलीमधील तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा केलेला आहे. आणि अध्यक्ष महोदय, 2-3 लाख हा नुसते मी शिक्षण विभागाचा मांडतोय, पण सर्व विभाग आरक्षण देऊन उपयोग काय? आज जर तुम्ही कायदा काय म्हणतोय, बिंदू नामावली 1970ला पहिल्यांदा आली आणि त्यामध्ये अनेक वेळा बदल झाले. जेव्हा OBCचं रिझर्वेशन आलं, बिंदू नामावली चेंज झाली. नंतर VJNT त्यामध्ये प्रवर्ग तयार केला. 97ला परत ते बिंदू नामावल्या बदलल्या. 2018ला मराठा आरक्षण आलं, परत बिंदू नामावली बदलली. परत मराठा आरक्षण रद्द झालं, परत चेंज झाली. परत नव्यानं मराठा समाजाला आरक्षण दिलं, बिंदू नामावली बदलली. तर अध्यक्ष महोदय, ह्या विषयामध्ये बिंदू कसे निश्चित करायचे याची एक प्रक्रिया आहे. निवड यादी. पडळकर साहेब, पॉइंटेड प्रश्न घ्या. नाही, पॉइंटेड करणारच नाही ना. विषय काय आहे? विषय नाही, ह्या काय किरकोळ विषय नाही. जमत नसेल तर मी बोलत नाही. मला काय नुसतं बाहेर बातमी देण्यासाठी बोलायचं नाही. विषय जर सविस्तर कळाला, लक्षात घ्या, आज 17 लक्षवेधी दाखवलेले आहे. विषय सभागृहात मांडलाय. त्या वेळेमध्ये घ्यावे लागेल. आपण पॉइंटेड प्रश्न विचारा, मला विषय काय सर्वांना विनंती आहे. विषय एवढा मोठा सिरियस आहे, पॉइंटेड बोलू शकत नाही मी. तुम्ही मला सविस्तर वेळ द्या या विषयामध्ये बोलायचा. हा मागासवर्गीयचा सगळा विषय आहे. बिंदूमध्ये बदल झालाय आणि याच्याबद्दल सरकारनं निर्णय दिलेले आहेत. सरकारचे निर्णय काय आहेत? 1997चं पत्रक आहे. सरकारचं भूमिका आहे की जर एखादा मुलगा मागासवर्गीय असेल आणि तो मेरिटमध्ये आला, तो खुल्यामध्ये बसत असेल तर तो खुल्यामध्ये घ्यावा. आता काय करतायत हे सगळे लोक, अधिकारी लोक, मागासवर्गीयांची मुलं ओपन मेरिटमध्ये आल्याच्या नंतर तुम्ही ओपन मेरिटमध्ये दाखवत नाही त्यांना, परत तुम्ही त्याच्या जातीच्या बिंदूवरती दाखवताय. जातीच्या बिंदूवरती दाखवल्यानंतर त्याला जागाच मिळणार नाही ना. बरं, हे मी पुरावे घेऊन आलोय. मी काय असं तुम्हाला फेक बोलत नाही. मी या कळणारच नाही विषय. मी 3 वेळा बोललोय, नुसतं 3 वेळा बैठका केल्या. प्रश्न घ्या, उत्तर नाही. मला एक विषय तुम्हाला समोर द्यायचा आहे. कुठला द्यायचा आहे? पुणे महानगरपालिकेचा. पुणे महानगरपालिकेमध्ये 2009 पासून ही जी शिक्षकांची भरती झाली, या भरतीमध्ये एक निगडे मिलन या व्यक्तीला 66.67 मार्क्स मिळाले. हे ओपनच्या यादीमध्ये आहेत. आणि OBCच्या यादीत दाखवलेली 16 मुलं, SCच्या यादीत दाखवलेली 3 मुलं, NTच्या यादीत दाखवलेली 2 मुलं, ही 66.67 पेक्षा जास्त आहेत मार्क. त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवण्याची आवश्यकता होती, परंतु त्यांना खुल्या प्रवर्गात दाखवलं नाही. मंत्री महोदय, उत्तर द्या. नाही, अजून विषय ना पुढं. बघा, मला या विषयावर बोलायचं नाही. माझी लक्षवेधी कॅन्सल करा. आपण प्रश्न घ्या. प्रश्न नाही, मला उत्तर नको आहे. तुम्हाला जर न्याय द्यायचा नसेल, एवढा मोठा विषय, 2-3 लाख लोकांच्यावरती अन्याय केलाय, ही जर सरकारची भूमिका असेल तर ही चुकीची भूमिका आहे. आपण प्रश्न विचारा, उत्तर घेईल. प्रश्न काय विचारूच देत नाही तुम्ही, तर काय बोलणार आहे या विषयावरती? काय कळालं तुम्हाला या विषयामध्ये? अध्यक्ष सन्माननीय पडळकर साहेब, विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन वास्तविक वेळेवर तुम्ही उपस्थित नव्हते. या लक्षवेधी ही ऐकून घ्या, ऐकून घ्या. आता उत्तर द्या. तुम्ही मला ऐकू नका म्हणजे. अरे उत्तर घ्या. मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो, आपण नव्हते तरी मी थांबून राहिलेलो आहे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आणि अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती केली की 4थी लक्षवेधी परत घ्या. हो, बरोबर. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की वस्तुस्थिती समजून घ्या. विषयाचं गांभीर्य आम्हाला पण आहे. आपण जे काही मुद्दे उपस्थित करत असाल त्या मुद्द्यांचं चौकशी करू, कारवाई करू. परंतु आताच्या घडीला जी काही आकडेवारी आहे आणि
जी काही कार्यपद्धती संपन्न झालेली आहे ती पण तुम्ही ऐकून घ्या. अध्यक्ष महोदय, आत्ताच्या घडीला अस्तित्वातली जी काही नियम पद्धती आहे त्याप्रमाणे अनुसूचित जातीच्या करता 13%, अनुसूचित जमाती करता 7%, विमुक्त जाती